नमस्कार सर्वांना. सनशाईन मराठी स्टोरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. वृंदा खूप दुःखी होती जेव्हापासून तिला तिच्या टेस्ट रिपोर्टबद्दल समजलं होतं. तिला स्वतःला समजत नव्हतं कोणाला सांगावं, कोणाची मदत घ्यावी. ती एकटी आता या परिस्थितीला कशी सामोरे जाणार होती. चला तर मग कथेला सुरुवात करूया. भाग 10. समर्थ. मी सोफ्यावर बसलो होतो आणि सिया माझ्या छातीशी बिलगून बसली होती. तिचा अंगठा तिच्या तोंडात होता आणि तिचे मोठे पाणवलेले डोळे हळूहळू पापण्या लवत होते. पुन्हा रडू नये याचा प्रयत्न करत. तिला असं करताना 1 तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. रडत, वाट पाहत मी ऑफिसमधून आत आलो तेव्हा लता काकी घाईघाईने माझ्याकडे आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी होती. बेटा, वृंदा बाहेर गेली आहे. सकाळीच म्हणाली होती की काही कामासाठी जात आहे, पण आता तिचा फोन बंद येत आहे आणि सिया फक्त रडत आहे. मी ओरडू नये म्हणून स्वतःला आवरलं. शांत राहण्याचा प्रयत्न केला, पण सांगून जाणार असतानाही फोन बंद करून तासनतास गायब होऊन रडणाऱ्या मुलीला मागे कोण सोडून जातं. आता वेळ झाली आहे. मी माझ्या कुशीत वेटोळा घालून बसलेल्या छोट्या मुलीकडे पाहिलं. तिचा उबदार गाल माझ्या हंसलीच्या हाडावर टेकला होता. मम्मा, ती कुठे गेली? तिचा मऊ आवाज पुन्हा बोलताना थरथरला आणि तिचा अंगठा तिच्या ओठांवरून खाली आला. मी माझे डोळे मिटले. जर वृंदा खरंच कुठेतरी जात असेल तर तिने सियाला मागे का सोडलं असेल? तिला सियाला सोबत घेऊन जाता आलं नसतं का? किमान एकदा फोन करून कळवता आलं नसतं का? हा काही प्रकार आहे का? आधी ती तिचा भूतकाळ लपवते, मग खोटं बोलते आणि आता सियाला मागे सोडून जाते. किंवा कदाचित ती खोटं बोलत नसेल. कदाचित ती फक्त निष्काळजी असेल किंवा त्याहून वाईट स्वार्थी. काय माहीत, ती कोणाला दुसऱ्यालाच भेटायला गेली असेल. तो विचार आता त्याच्या मेंदूत खोलवर रुजला होता आणि मी कितीही वेळा डोकं हलवून तो विचार झटकण्याचा प्रयत्न केला तरीही तो काही केल्या मनातून जात नव्हता. सिया माझ्या कुशीत थोडीशी हलली. मी तिला हळूवारपणे माझ्या कुशीत नीट केलं. मी तिला याआधी रडताना पाहिलं होतं. छोट्या बाळासारखे रडणे, पण आज वेगळं होतं. आज ते अगदी शांत रडणं होतं, जे तुमच्या आत्म्यात झिरपतं आणि तेथेच जडपणे वेदनेने बसून राहतं. मम्मा, तिने पुन्हा कुजबुजत विचारलं. मी एक दीर्घ श्वास घेतला. तुझी मम्मा? मी पुटपुटलो. कधीही परत येऊ शकते किंवा कदाचित नाही. माझ्या आवाजातील कटुतेचा मलाही तितकारा वाटत होता आणि तरीही मी तो थांबू शकत नव्हतो. ती तुला सोडून गेली सिया. मला जे दिसत होतं ते हेच होतं. परिस्थिती ही तशीच दिसत होती. थकली सिया पुन्हा पुटपुटली आणि तिने आपले हात माझ्याकडे वर केले, जणू तिला माझ्या छातीत विरघळून जायचं होतं. मी तिला घट जवळ घेतलं. तिचे डोळे हळूहळू मिटले. मी काम करत असायला हवं, मी शांत असायला हवं. त्याऐवजी मी येथे बसून सियाची काळजी घेत आहे आणि मला सतत गोंधळात टाकणाऱ्या एका स्त्रीला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित ती वाईट नसेल, कदाचित ती वाईट असेल, किंवा कदाचित मला आता तिचं काहीच आकलन होत नाही. आणि सर्वात भीतीदायक गोष्ट, मला तिची काळजी वाटू लागली आहे. घड्याळाने नुकते संध्याकाळचे 4 वाजले होते. तेवढ्या समोरचा दरवाजा किरकिर करत उघडला. वृंदा हळूहळू आत आली. तिचा दुपट्टा तिने मुठीत घट्ट पकडला होता आणि तिचे खांदे स्पष्टपणे झुकलेले होते. ती फिकट दिसत होती, केवळ थकव्यामुळे नाही तर त्याहूनही खोलवर असलेल्या कशामुळे तरी. जणू तिच्या आत एक वादळ दडलेलं होतं. तिच्या नजरेने संपूर्ण दिवाणखान्याला न्याहाळला आणि पुढच्या क्षणी समर्थ हॉलमधून आत आला. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. तू कुठे नरकात गेली होतीस? त्याने विचारलं. त्याचा आवाज धारदार होता आणि प्रत्येक शब्दात दाबलेला राग जाणवत होता. वृंदा दचकली नाही, पण तिचे ओठ थरथरले. तिने तोंड उघडलं, पण शब्द बाहेर आले नाहीत. तिला खोटं बोलायचं नव्हतं. ती बोलू शकत नव्हती, पण तिला हॉस्पिटलविषयीही बोलायचं नव्हतं. आत्ता नाही. जेव्हा तिचं जग आधीच कोसळत असल्यासारखं वाटत होतं तेव्हा तर अजिबात नाही. माझं काहीतरी काम होतं, ती हळू आवाजात म्हणाली. तिचा आवाज अगदी कुजबुजल्यासारखा होता. समर्थ उपहासाने हसला आणि काही पावलं पुढे आला. तू त्याच्या मुठीत त्याच्या बाजूला घट्ट आवळलेल्या होत्या. काम? पुन्हा? तू तुझ्या मुलीला नरकासारखं रडत सोडून जातीस. तुला तिची काळजी आहे तरी का नाही? ते शब्द एका थप्पडपेक्षाही जास्त जोरात लागले. वृंदाने थरथरता श्वास घेतला आणि ती वेगाने पापण्या लवू लागली. लता काकींना माहीत होतं की ती कुजबुजली, पण त्यामुळे समर्थ आणखी संतापला. हो, आणि पुढच्या वेळी तू शेजाऱ्यांनाही सांगशील. तू तिच्याशिवाय गायब झालीस. कदाचित तू जशी स्वतःला दाखवतेस तितकी निर्दोष नाहीस. त्याचा आवाज हळूहळू खाली आला.
धोकादायक झाला. तू कोणाला भेटायला गेली होतीस? तुझा प्रियकर? तिचा श्वास अडखला. आधारासाठी तिच्या हाताने नकळत सोफ्याची कड घट पकडली. पुन्हा तेच झालं. तिच्या छातीत तीव्र वेदना जाणवली. जणू कुणीतरी तिच्यावर वजन ठेवलं होतं. तिच्या हृदयाची धडधड अनियमित झाली आणि क्षणभर तिची दृष्टी धूसर झाली. तिने डोळे मिटले आणि स्वतःला सावरलं. मी कुणालाही भेटायला गेले नव्हते, ती ठामपणे मोठ्याने नाही अशा आवाजात कसंबसं म्हणाली. तिचा आवाज थरथरत होता, पण तिचं म्हणणं खरं होतं. पण समर्थ आता तिच्याकडे पाहतही नव्हता. त्याच्या रागाने त्याचं सगळं भान झाकून टाकलं होतं. तुला माहीत आहे मला काय वाटतं? तो दात ओठ खात तिच्याजवळ येत म्हणाला. तुला काहीही काळजी नाही, ना या घराची ना त्या मुलीची. तू फक्त अभिनय करत आहेस आणि माझ्यावर विश्वास ठेव. कोणीतरी काहीतरी लपवत असताना ते ओळखण्यासाठी मी माझ्या आयुष्यात पुरेसे मुखवटे पाहिले आहेत. तिने उत्तर दिलं नाही. ती देऊही शकत नव्हती. तिचे पाय अशक्त वाटत होते, तळहात किंचित थरथरत होते आणि तिच्या पाठीच्या वरच्या भागात एक विचित्र ताण जाणवत होता. पण तिने ते काहीही दिसू दिले नाही. ती फक्त शक्य तितकी शांत उभी राहिली. सोफ्यावर बसलेल्या सियाने तिच्या आईकडे पाहिलं आणि लगेच लता काकींच्या मांडीवरून खाली उतरली. मम्मा, ती आपल्या आवाजात ओरडली आणि वृंदाकडे धावत गेली. वृंदाने लगेच खाली वाकून तिला आपल्या मिठीत घेण्याचा प्रयत्न केला, पण ती जशी खाली वाकली तसाच तिच्या छातीत तीव्र वेदनेचा झटका जाणवला. ती कळवळली. तिचा श्वास अडखळला. ती जवळजवळ डगमगलीच, पण तिने स्वतःला सावरलं आणि हुंदका बाहेर पडू नये म्हणून गालच्या आतल्या बाजूला दात घट्ट रोवले. तिला सियाला काही जाणू द्यायचं नव्हतं. प्रचंड प्रयत्नानंतर शेवटी तिने तिला उचललं. सियाने तिच्या गळ्याला घट्ट मिठी मारली, जणू तिला पुन्हा तिचं संपूर्ण जग सापडलं होतं. आपल्या मुलीला हृदयाशी घट्ट धरून ठेवण्याने वृंदाला त्या वेदनेतून श्वास घेण्याचं बळ मिळालं. तू कुठे गेली होतीस? सियाने हळू आवाजात विचारलं आणि तिच्या मंगळसूत्राला हलके जोडलं. वृंदाने तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं. तिचे हात किंचित थरथरत होते. मम्मा येतेच होती बाळा, फक्त थोडं काम होतं. समर्थ बाजूला उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच क्षणी काहीतरी पाहून त्याचा जबडा आणखीन घट्ट झाला. तिचे अश्रू खरे होते. तिचा थकवाही खोटा नव्हता. तरीही त्याच्या मनातलं वादळ शांत होईना. निदान त्याला उत्तर मिळेपर्यंत तरी नाही. पण आज वृंदा पूर्णपणे थकली होती. तिने सियाला आपल्या मिठीत घेऊन हळूच उभी राहिली आणि त्याच्या जवळून पुढे निघून गेली. शांतपणे, हळूहळू, एकही शब्द न बोलता. वृंदा मध्यरात्री उलटून गेली होती, पण ही रात्र अधिक जड, अधिक थंड वाटत होती. अशी रात्र जी फक्त निघून जात नाही, ती थांबते. घड्याळाचे काटे पुढे सरकल्यानंतरही छातीत रेंगाळत राहते. मी पलंगाच्या कडेला बसले होते आणि झोपलेल्या सियाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. तिची छोटीशी छाती लयीत वरखाली होत होती. तिचा हात गालाजवळ वळलेला होता. शांत, निरागस, माझं बाळ, माझं सर्वस्व, माझे अश्रू. मी त्यांना थांबवण्याआधीच डोळ्यात साचले. मी खूप प्रयत्न करते बाळा, मी खूप प्रयत्न करते. समर्थ आज रात्रीसुद्धा खोलीत आला नव्हता आणि कदाचित मी त्याच्याकडून तशी अपेक्षाही केली नव्हती. आमच्यातला राग अजूनही हवेत दाटून राहिला होता, एखाद्या अशा भिंतीसारखा जिला आम्हा दोघांपैकी कुणीही चढू शकत नव्हतं. पण मला सर्वात जास्त त्रास त्याच्या शांततेचा झाला नव्हता. तर या सगळ्यानंतरही मी त्याला दोष देऊ शकत नव्हते, कारण सत्य लपवणारी व्यक्ती मीच होते. कारण उधार घेतलेल्या वेळेवर जगणारी व्यक्ती मीच होते. माझा हात पुढे झाला आणि बाजूच्या ड्रॉवरला स्पर्श झाला. मी हळूहळू तो उघडला आणि एक साधी वही बाहेर काढली. नवीन, अजूनही न उघडलेली. ती मी काही आठवड्यांपूर्वी विकत घेतली होती. का ते माहीत नसताना, पण आता मला माहीत होतं. मी पहिलं पान उघडलं. माझी बोटं थरथरत होती. सिया, मी थरथरत्या अक्षरात लिहिलं. जर एखादी दिवशी तू हे उघडलीस आणि मी तुझ्या आसपास नसेन, तर कृपया एवढं नक्की जाणून घे की तुझ्या मम्माने तिच्या स्वतःच्या आयुष्यापेक्षाही तुझ्यावर जास्त प्रेम केलं होतं. आणि तेवढंच. माझे अश्रू अनावर झाले. मी शांतपणे रडत राहिले, अशा प्रकारे की शरीर हलत नाही, पण आत्मा मात्र रिकामा होत जातो. अश्रू कागदावर पडू लागले. शाई पसरू नये म्हणून मी ते पुसून टाकले. मला माफ कर, मी अधिक मजबूत राहू शकले नाही. मला माफ कर. तुला मिळवायला हवं होतं तसं आयुष्य मी तुला देऊ शकले नाही. पण मी वचन देते, मी प्रयत्न केला. प्रत्येक दिवस मी तुझ्यासाठी लढले. आणि आताही जर माझ्याकडे थोडा वेळ शिल्लक असेल तर तो सगळा तुझाच आहे, कायमचा. मी ती वही हळूच बंद केली आणि ती माझ्या छातीशी घट्ट धरून ठेवली, जणू ती सिया आहे, माझी छोटीशी सिया.
मी उठले आणि आडवी झाले. या दिवसांची मला भीती वाटत होती. पलंगावर पाठ सरळ करण्याचा प्रयत्न करताच एका अनोळखी वेदनेने माझ्या बरगड्यांभोवती आवळून धरलं. औषधामुळे मला चक्कर येत होती, मळमळत होतं आणि तरीही झोप कधीच सहज येत नव्हती. कारण झोप म्हणजे हार मांडल्यासारखं वाटत होतं. झोप म्हणजे शरणागती वाटत होती. पण मी शरण जाऊ शकत नव्हते. अजून नाही. माझं डोकं गरगरत होतं. माझा श्वास उतर झाला होता. मी कुशीवर वळले. पोट धरून ठेवत माझ्या दृष्टीच्या कोपऱ्यात पसरत जाणाऱ्या अंधाराला पापण्या लावून दूर करण्याचा प्रयत्न केला. ते पुन्हा होत होतं. छातीवरचा दाब, छातीत जाणवणारा विचित्र ताण, घशातली जळजळ. पण मला ओरडता येत नव्हतं. मला सियाला उठवायचं नव्हतं. म्हणून मी तेथेच पडून राहिले, ओठ घट्ट दाबून, हे सगळं निघून जाण्याची वाट पाहत. कारण माझं आयुष्य आता असंच झालं होतं. वाट पाहणं, लपवणं, लढणं शांतपणे. पण किती काळ? मला माहीत नव्हतं. मला एवढंच माहीत होतं की माझ्या मुलीसाठी माझ्यातला एक तुकडा मागे ठेवल्याशिवाय मी जाऊ शकत नव्हते. कारण कधी माझ्या दाराशी मृत्यू उभा राहिला तर सिया कधीच आईविना असल्यासारखं वाटू नये. जोपर्यंत हे शब्द तिच्यापर्यंत पोहोचतील तोपर्यंत तरी नाही. खोली शांत होती. माझ्या डोक्यात मात्र एक गोंधळ होता, खूप मोठ्याने. सिया माझ्या शेजारी झोपेत थोडीशी हलली. तिची नाजूक बोटं झोपेतच चादराभोवती वळली होती. ती उबदार होती, सुरक्षित होती आत्तापुरती. पण उद्याचं काय? जर एखाद्या दिवशी ती उठली आणि मी तिच्या शेजारी नसले तर? तिच्या त्या विस्कटलेल्या पोनीटेल्समध्ये केस कोण बांधेल? तिचं हरवलेले मोजे पलंगाखाली कोण शोधेल? तिचं न संपणारं बडबडणं कोण ऐकेल? तिला त्याचप्रमाणे बेटू कोण म्हणेल? माझा घसा दाटून आला. मी हळूच चादर तिच्या खांद्यापर्यंत ओढली. जणू मी तिला जरा जास्त घट्ट स्पर्श केला तर ती तुटून जाईल. मी पुन्हा मागे बसले. यावेळी माझे हात थरथरू नयेत म्हणून ते घट्ट धरून ठेवले. मी माझ्या मनात सगळ्या यादी तयार केल्या आहेत. तिला शाळेसाठी लागणाऱ्या गोष्टी, तिच्या आवडत्या कविता. मी साल काढून दिली तरच ती आंबे खाते. ती पाण्याला मम कसं म्हणते. पक्षी उडून गेले की ती टाळ्या कशा वाजवते. तिला भीती वाटली की ती माझ्या मागे कशी लपते. या छोट्या छोट्या गोष्टी दुसरं कोणीही जाणणारं नाही. माझ्यासारखं तिच्यावर दुसरं कोणीही कधीच प्रेम करणार नाही. मला तो थांबवण्याआधीच एक अश्रू बाहेर पडला. मला माफ कर बेटू. मी तुटलेल्या आवाजात कुजबुजले आणि माझे ओठ तिच्या छोट्याशा हातावर टेकवले. तुझी मम्मा, ती प्रयत्न करते. मला माहीत आहे की ते फारसं दिसत नाही. पण मी शपथ घेते, मी प्रयत्न करते. आणि मग तो विचार माझ्या मनावर एका थपडीसारखा आदळला. काय झालं तर? मी पुरेशीच नाही. काय झालं तर ती मोठी होऊन असा विचार करेल की तिची आई भित्र्या मनाची होती, एक कमजोर स्त्री होती जी फक्त हार म्हणून बसली. मी तिला मागे सोडून गेल्याबद्दल माझा तिरस्कार वाटेल का? मी आणखीन प्रयत्न न केल्याबद्दल ती मला दोष देईल का? मी आधीपासूनच अपयशी ठरत आहे का? माझ्या घशात हुंदका दाटून आला. पण मी तो गिळून टाकला. कारण मला रडण्याचीही परवानगी नव्हती. मला भावनाही जाणू द्यायच्या नव्हत्या. मी फक्त श्वास घेत राहू शकत होते. नाटक करत राहू शकत होते. मजबूत असल्याचं नाटक. तिला वाढवण्यासाठी मी पुरेसा वेळ जगेन असं नाटक. सगळं ठीक होईल असं नाटक. पण माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक सत्य हळूहळू शांतपणे डोकावून आलं. हे माझ्यासाठी खूप कठीण असू शकतं आणि त्या सत्याने मला आतून हादरवून टाकलं. मला तिला एकटं सोडायचं नाही. तिच्याकडे माझ्याशिवाय कोणीही नाही. माझ्या बोटाने पुन्हा डायरी घट्ट पकडली. मी दुसरं पान उघडलं. माझं हस्ताक्षर थरथरत होतं, पण मला त्याची पर्वा नव्हती. सिया, जर असा एखादा दिवस आला जेव्हा तुझी मम्मा तुझे केस विंचरायला किंवा तुझी लंच बॉक्स भरायला तुझ्यासोबत नसेल तर आरशात पहा आणि हे जाणून घे, तू कधीच माझ्या हार मानण्याचं कारण नव्हतीस. तूच एकमेव कारण होतीस ज्यामुळे मी पुढे चालत राहिले. माझी शाईस पसरली. मला शक्य नसतं तर मी तुला संपूर्ण जग दिलं असतं बेटू. पण माझ्याकडे जे काही आहे ते हे प्रेम आहे आणि हे तुझंच आहे, कायमचं तुझंच. माझा हात कागदाच्या वरच थांबला. एक थरथरता तुटलेला विराम. कारण अचानक ती आठवण माझ्या मनात पुन्हा उमटली, अगदी स्पष्ट आणि तीव्र. या संध्याकाळी जेव्हा सिया ओरडली मम्मा आणि माझ्याकडे धावत आली आणि मी नेहमीप्रमाणे तिला कडेवर घेण्यासाठी खाली वाकले. पण यावेळी माझ्या छातीत तीव्र कळ आली, एक मंद तीव्र वेदना जी माझ्या पाठीपर्यंत पसरली. माझे हात गळून पडले, माझे पाय लटपटले. क्षणभरासाठी माझी नजर गरगरली आणि तरीही मी ओढून ताणून हसू चेहऱ्यावर ठेवले. कारण सिया माझ्याकडे पाहत होती. मी तिला कडेवर घेतले कारण मला ते करावेच लागले.
कारण मी तिला मला कमजोर पडताना दाखवू शकत नव्हते, पण मला ते माहीत होते, मला ते जाणवले होते. माझे शरीर माझ्या हाताबाहेर चालले आहे. मी डायरीकडे टक लावून पाहिले. मी आत्ताच लिहिलेले शब्द धूसर होऊ लागले होते. माझ्या डोळ्यांमुळे नाही, तर माझ्या मनात आदळणाऱ्या हजारो विचारांमुळे. मी पुरेशी खंबीर नाही. मी कसली आई आहे, जी स्वतःच्या मुलीला कडेवरही घेऊ शकत नाही. आईने हेच करायचे असते ना. ती पडल्यावर तिला उचलून घ्यायचे, तिला थोपटून झोपवायचे, ती घाबरलेली असताना तिला जवळ घ्यायचे. आणि मी आज तिला कडेवर धरताना मला धड श्वासही घेता येत नव्हता. कारण होईल जर उद्या मी तिला कडेवर घेतलेले असतानाच कोसळले तर, माझ्यामुळे तिला दुखापत झाली तर, जर एखाद्या दिवशी तिने तिचे हात माझ्याकडे पसरवले आणि मी तिच्यापर्यंत पोहोचू शकले नाही तर, माझ्या तोंडून एक हुंदका बाहेर पडला. मी पुरेशी नाही. मी शांततेत पुटपुटले, सियाला यापेक्षा चांगले मिळायला हवे. एक खंबीर आई, एक निरोगी आई, एक अशी आई जी जीवनसत्वांसारखी औषधे घेत नाही, जी बंद दारामागे रडत नाही, जी रात्री डायरीमध्ये निरोप घेत नाही. मी माझा हात माझ्या छातीवर ठेवला. वेदना आता मंद होत्या, पण त्या रेंगाळत होत्या. एक आठवण. मी डायरी बंद केली, ती माझ्या छातीशी धरली आणि सियाच्या शेजारी झोपले. तिला जाग न आणता मी तिच्या जितके जवळ जाऊ शकत होते तितके जवळ. तिचा श्वास माझ्या त्वचेवर उबदार जाणवत होता, कोमल, विश्वासू. आणि तो विश्वास त्याने मला मारून टाकले, कारण मला खात्री नव्हती की मी आणखीन किती काळ त्या विश्वासाला पात्र राहू शकेन. मध्यम, त्याने वापरलेला हा शब्द होता. सौम्य नाही, गंभीर नाही, फक्त मध्यम. पण जेव्हा तुमचे स्वतःचे हृदय तुम्हाला साथ देणे सोडून देत असते, तेव्हा मध्यम म्हणजे काय? जेव्हा प्रत्येक श्वासासाठी प्रयत्न करावे लागतात आणि उभे राहणे देखील एका कामासारखे वाटते. आज जेव्हा मी हॉस्पिटल बाहेर पाऊल ठेवले, हातात त्या चुरगळलेल्या प्रिस्क्रिप्शन आणि औषधांची एक लहान कागदी पिशवी धरली होती, तेव्हा मला जाणवले की माझ्या आत काहीतरी तुटले आहे. त्याने दिलेल्या औषधांचा तो ढीग, ती फक्त नावे नव्हती, ती आशेची किंमत लावलेली जगण्याचे काही आठवडे होते. मी आतासाठी काही औषधे कशीबशी विकत घेतली होती, फक्त आत्तापुरती. पण आता माझे पाकीट रिकामे आहे. माझ्या बँकेतील शिल्लक 29 रुपये दाखवत आहे. बस एवढेच. माझ्याकडे कोणतीही बचत नाही, कोणतीही सुरक्षितता नाही, कुटुंबी नाही. आणि सिया, मी तिच्याकडे पाहिले. ती पांघरुणात स्वतःला गुंडाळून घेऊन तिच्या मऊ खेळण्याला घट्ट धरून झोपली होती. तिच्या तोंडाच्या कोपऱ्यातून लाळ गळत होती. फक्त 2 वर्षांची, खूपच लहान. किती अनभिज्ञ. देवा, मी हिचा सांभाळ कसा करू? मी तिचे अन्न, तिचे कपडे, तिची शाळा, तिचे हसू, या सगळ्यांची व्यवस्था कशी करणार? जर मला स्वतःला जीवन ठेवणे देखील परवडत नसेल तर? मी माझे कपाळ बाथरूमच्या थंड भिंतीवर टेकवले. माझे पाय थरथरत होते. माझे घसा दाटून आला होता. का देवा? मी हळूच पुटपुटले. का मीच? ठीक आहे, मला शिक्षा दे, पण तिला नको. प्लीज, तिला नको. ती तर फक्त 2 वर्षांची आहे. तिने यापैकी कशाचीही मागणी केली नव्हती. तुटलेले कुटुंब नाही, आजारी आई नाही, कोणाच्या तरी दयेवर जगलेलं आयुष्य नाही. तिची काय चूक आहे? माझ्या डोळ्यातून पुन्हा अश्रू कधी वाहू लागले हे माझे मला समजले नाही. उबदार आणि शांत ते असे अश्रू होते जे कोणताही आवाज करत नाहीत, पण तुम्हाला आतून जाळून टाकतात. मला काही झाले तर? मी माझे पोट धरले, स्वतःला आतून गुंडाळून घेत. माझ्या छातीतील वेदना तीव्र होत गेल्या, किंवा कदाचित तो फक्त प्रत्येक गोष्टीचा मानसिक भार होता. देवा, प्लीज मला जगू दे. माझ्यासाठी नाही, तर तिच्यासाठी. फक्त इतकाच काळ, जोपर्यंत तिला माझ्या श्वासाची गरज उरणार नाही. मी परत खोलीत आले आणि पाहिले की सिया तेथे झोपलेली होती, शांत, मऊ श्वास घेत. तिची आई ज्या वादात बुडत होती त्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ. मी एक सेकंदही वाया घालवला नाही. मी खाली वाकले आणि तिला माझ्या छातीशी घट्ट धरले. तिचे कोवळे शरीर माझ्या छातीवर दाबले, जणू काही मी तिला प्रत्येक गोष्टीपासून वाचू शकेन, त्या आजारापासून, जगापासून, अगदी नशिबापासूनही. मी तिला गमावण्यास घाबरले होते, खूप घाबरले होते. मी तिची गोधडी नीट पांघरण्याचा प्रयत्न केला, पण माझे हात थरथरत होते. तो छोटासा प्रयत्नसुद्धा डोंगरा एवढा कठीण वाटत होता. माझे शरीर खूप थकले होते. औषधांचे ओझे, विचार, भीती, सर्व काही मला खाली खेचत होते. पण तरीही मी तिला नीट झोपवले, कारण मला ते करावेच लागले, कारण मला ते करायचे होते. जरी मी स्वतः आतून तुटत असले तरी मला तिच्यासाठी सर्व काही करायचे आहे. मी तिला पुन्हा एकदा जवळ ओढले. माझ्या डोळ्यातून अश्रू शांतपणे ओघळत होते. तो आजार, समोरचे आरोप, ते मला आतून टोचत होते.
कोणीतरी मला लबाड म्हणण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. एक कपटी स्त्री, एक अशी स्त्री जिची ओळख तिच्या भूतकाळावरून ठरवली जाते. कोणी कधी विचारण्याचा प्रयत्न केला नाही, कोणाला जाणून घेण्याची परवाच नव्हती. आज समरचे शब्द माझ्या कानात एखाद्या क्रूर गीतासारखे घुमत होते. तू तुझ्या नवऱ्याचा खून केलास का? तू त्याची फसवणूक करत होतीस का? सिया खरोखरच त्याची मुलगी होती का? मला ओरडावेसे वाटत होते. मला या खोलीतील प्रत्येक गोष्ट तोडून टाकायची होती आणि या विश्वाला सांगायचे होते की मी वाईट माणूस नाही. पण मी करू शकले नाही. मी खूप थकले होते, खूप कसलेली. मला लढायचे आहे, मला स्वतःसाठी उभे राहायचे आहे, पण मला माझा आवाज सापडत नाही आहे. मी कुजबुजण्याचा प्रयत्न केला, काहीही, अगदी फक्त थांबा, पण माझ्या ओठांनी हलण्यास नकार दिला आणि माझ्या गळ्याने साथ सोडली. मी शांतपणे रडत होते, अजूनही सियाला जवळ पकडून ठेवले होते. तितक्यात मला तो जाणवला, त्याचे असणे. समर्थने शांतपणे खोलीत प्रवेश केला होता. मी सुन्न झाले. नाही, मी त्याला मला असे पाहू देऊ शकत नाही. मी पटकन पांघरून माझ्या चेहऱ्यावर ओढून घेतले, बाजूला वळून स्वतःला गुंडाळून घेतले. माझा हात माझ्या तोंडावर दाबला, जेणेकरून बाहेर पडू शकणारा कोणताही आवाज दाबता येईल. त्याने मला कुमकुवत पाहायला नको, कोणीच नाही, अगदी त्याने सुद्धा नाही. समर्थ. मध्यरात्रीनंतरची वेळ झाली होती, जेव्हा मी शेवटी खोलीत परतलो. कामाने मला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ अडकून ठेवले होते, किंवा कदाचित मीच स्वतःला तसे करू दिले होते. मला तिचा चेहरा पाहायचा नव्हता. आजच्या दिवसानंतर तर मुळीच नाही. मी जे काही बोललो आणि जे काही ऐकले त्या सर्वांनंतर तर अजिबात नाही. खोलीत प्रवेश करताच माझ्या पावलांचा वेग आपोआपच मंदावला. काहीतरी विचित्र वाटत होते. गडबडीच्या किंवा गोंधळाच्या अर्थाने नाही, तर एका शांत, अस्वस्थ करणाऱ्या मार्गाने. खोलीत अंधुक प्रकाश होता. सिया तिच्या मऊ घोंगडीत जणू पूर्णपणे गुंडाळून झोपलेली होती आणि तिच्या शेजारी वृंदा तिच्याकडे पाठ करून त्याच घोंगडीत स्वतःला गुंडाळून पडली होती. माझ्या कपाळावर आट्या पडल्या. माझा राग अजून शांत झाला नव्हता. खरे तर तिला तेथे पाहून तो पुन्हा उफाळून आला. तिची एवढी हिंमत! योग्य माहिती न देता ती घर सोडून कशी जाऊ शकते? ती खोटं बोलायची हिंमत कशी करू शकते? पण त्या चिडचिडाच्या क्षणातही माझे डोळे सारखे त्या लहान मुलाकडे म्हणजे सियाकडे वळत होते. ती गाढ झोपली होती, थकलेली होती, स्पष्टपणे, आणि मला माहीत नाही का, पण मला काहीतरी जाणवले. छातीवर एक अनामिक दडपण आलं. ते अपराधीपण होतं का? नाही, ते असूच शकत नाही. मी काहीही चुकीचे केले नव्हते. पण मग मला काळजी का वाटत होती? लता काकूंनी बोलवल्यावर क्षणीच मी घाईघाईने घरी का धावत आलो? दुसरा कोणताही विचार न करता मी माझी मीटिंग का चुकवली? ती माणुसकी होती का? की ते फक्त एक सामान्य मानवी सौजन्य होते? हो, तेच असले पाहिजे. हे फक्त तेवढेच आहे. मी पुन्हा एकदा वृंदाकडे पाहिले. ती एकदाही हलली नाही, किंचितही हालचाल नाही. ती झोपली होती का? की ती मला टाळत होती? माझ्या मनाला कुठेतरी विचारावेसे वाटत होते, बोलावेसे वाटत होते, कदाचित गोष्टी स्पष्ट कराव्याशा वाटत होत्या. पण मी एक पाऊल पुढे टाकलेच होते की तिचे मगाशीचे शब्द माझ्या डोक्यात पुन्हा आदळले. मी खुनी नाही, मी कोणाला भेटायला गेले नव्हते. आणि त्या दुसऱ्या स्त्रीचा आवाज माझ्या डोक्यात अधिक जोरात गुंजला. तिने माझा मुलगा हिरावून घेतला. ती अपशकुनी आणि तिची मुलगी. जर तिने खरोखरच असे केले असेल तर? जर हा सगळा निष्पापपणा फक्त आणखीन एक खेळ असेल तर? जर तिचा खरोखरच कोणी प्रियकर असेल तर? आणि सिया? मी माझा जबडा घट्ट आवळला. नाही, बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. वृंदा. मी तरी काय बोलणार होते? मी एक सुस्कारा सोडला, सोफ्याकडे चालत गेले आणि तेथेच थकल्यासारखे खाली बसले. झोप खूप दूर होती आणि 2 दिवसानंतर त्या दिवशी सकाळी घरात पूर्ण शांतता होती. समर्थ ऑफिससाठी लवकरच निघून गेला होता. तो गेल्या 2 दिवसात फारसा बोलला नव्हता. जेवढी गरज होती त्यापेक्षा एक शब्दही जास्त नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ रेंगाळणारी एक नजरही नाही. आणि खोलीच्या आत वृंदा बेडच्या पाठीमागच्या भागाला टेकून बसली होती. तिचे डोळे निस्तेज होते, ओठ फिकट पडले होते आणि श्वास असंतुलित होता. सिया तिच्या शेजारी खेळत होती. तिचे हळूच हसणे, काहीतरी तोत्रे बोलणे, गादीवर पडणारे तिचे छोटे छोटे पाय, तिच्या बाहुल्या बेडवर इकडे तिकडे विखुरलेल्या होत्या आणि ती तिच्या मम्माला हसवण्याचा प्रयत्न करत होती. पण वृंदा कोणताही प्रतिसाद देत नव्हती. तिची इच्छा होती. देवा, तिची खरोखरच तशी इच्छा होती. पण तिचे शरीर आता साथ सोडत होते. कालपासून तिच्या छातीत सतत वेदना होत होत्या, पण आज त्या असह्य होत्या. जणू कोणीतरी तिच्या छातीवर एक दगड दाबून ठेवला होता, जो बाजूला व्हायला तयार नव्हता. तिचे हातपाय थंड पडले होते, तळहातांना घाम आला होता.
ज्या क्षणी तिने डोळे मिचकावले तिला तिचे डोके गिरकी घेत असल्यासारखे वाटले. तिने वेदना कमी करण्यासाठी दाबाचा प्रयत्न करत पोटाजवळील आपली साडी घट्ट पकडली. तिच्या औषधांची पट्टी नाईट स्टँडवर उघडी पडली होती. काही गोळ्या आधीच खाल्ल्या होत्या तर काही अजूनही तशाच होत्या. त्याचे दुष्परिणाम अधिक तीव्र होत होते. तिने 2 दिवसापासून नीट जेवण केले नव्हते. तिचे शरीर खचत चालले होते एक एक तुकडा करून आणि सियाने ते नोटीस केले. ती खेळायची थांबली आणि तिच्या मम्माच्या निर्जीव डोळ्यांकडे एकटक पाहू लागली. मम्मा खेळ, तिने वृंदाच्या ओढणीला धरून ओढले. वृंदाने हळूच डोळे मिचकावले. खाली पाहण्याचा प्रयत्न केला पण तिच्या सभोवतालचे जग अंधुक झाले. मम्मा, सियाने पुन्हा हाक मारली, यावेळी थोड्या मोठ्या आवाजात, थोडीशी गोंधळलेली. तिची लहान बोटे तिच्या आईच्या हाताला थापटू लागली. मम्मा, तू का बोलत नाहीस? वृंदाला बोलायचे होते, फक्त एक शब्द, फक्त बेटा किंवा हो किंवा ये, पण तिचा गळा सुकला होता. तिचे ओठ उघडले आणि काहीच आवाज बाहेर आला नाही. सियाचा चेहरा बदलला. ती हसू मावळले. ती चमक नाहीशी झाली. तिला आजारपण समजत नव्हते पण तिला शांतता समजत होती आणि तिला शांततेचा तिरस्कार होता. ती बेडवर उभी राहिली आणि तिच्या मम्माच्या चेहऱ्याजवळ आली. मम्मा, यावेळी ती रडवेला आवाज करत वृंदाचे गाल घट्ट धरून म्हणाली, मम्मा काहीतरी बोल ना. पण वृंदा फक्त तिचे डोळे बंद करू शकली. फक्त एका सेकंदासाठी, फक्त त्या वेदनेतून श्वास घेण्यासाठी. तिचे हात थरथरत होते. तिने पाण्याच्या पेल्याकडे हात वाढवला पण तो निसटला आणि फुटला. सिया दचकली. काहीतरी चुकीचं घडत होतं, खूपच चुकीचं. पण वृंदाला तिला घाबरवायचं नव्हतं. वृंदाचं डोकं प्रचंड ठणकत होतं. तिने हळूच डोळे मिचकावले, आपले डोळे पूर्ण उघडण्याचा प्रयत्न केला. सियाची अंधुकशी लहान मूर्ती तिच्या समोर उभी होती. तिचा आवाज थरथरत होता. हात हवेतच थिजले होते. जवळ फुटलेल्या काचेंचे तुकडे विखुरले होते आणि वृंदा, सियाने एकाही तीक्ष्ण काचेच्या तुकड्याला स्पर्श करावा हा विचारही तिला सहन होत नव्हता. थरथरणाऱ्या हातापायाने तिने स्वतःला वर ढकलले. उभे राहताना तिच्या हातांनी बेडचा आधार घेतला. गुडघे डगमगत होते. छातीत जळजळ होत होती. श्वास कोरडा पडत होता. तिचे हृदय छातीत वेदनेने धडधडत होते. जुनी कोणीतरी आतून ठोठावत आहे. बाहेर पडण्यासाठी हताश होऊन ती पुढे वाकली, अगदी थोडीशी, फक्त काच उचलण्यापुरती. पण तिची दृष्टी तिच्या समोर अंधारी आली. एक तीव्र गरगरल्यासारखं झालं, एक बधीर करणारी शांतता. तिचं शरीर थिजून गेलं आणि मग ती कोसळली. मम्मा, सियाची किंचाळी हवेत दुमदुमली. ती तिच्या चिमुकल्या पायाने पुढे धावली. तिची लहान बोटे तिच्या मम्माच्या गालाला स्पर्श करत थरथरत होती. मम्मा, उठ ना, उठ ना. मम्मा, ताला, हद हद. तिच्या गालावरून अश्रू वाहू लागले आणि ती संपूर्ण शरीर थरथरत मोठ्याने रडू लागली. तिला काय करावे ते सुचत नव्हते. ती फक्त तिच्या मम्माच्या निश्चिल शरीराशेजारी बसून रडत गयावया करत तिला हलवत होती. मम्मा, झोपू नको, झोपू नको, डोळे उघड, डोळे उघड. ती रडत ओरडली पण वृंदा बेशुद्ध होती. तिची छाती हळूहळू अनियमितपणे वरखाली होत होती. औषधांचे दुष्परिणाम, कमकुवत हृदय, सुकावलेले जेवण, भावनिक ताण, सगळं काही एकाच वेळी कोलमडलं होतं. आणि सिया, तिचे बाळ, ती लहानगी जिला मदत कशी मागावी हे देखील माहीत नव्हते, त्या खोलीत पूर्णपणे एकटी होती. तिच्या मम्माला बिलगून अखंड रडत होती. तुम्हाला जर ही वृंदाची स्टोरी आवडत असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.